आयुर्वेदामध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डरबद्दल काय सांगितलेलं हे आपण बघणार आहोत. हा जो आयुर्वेदिक लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आणि त्यावरचे आयुर्वेद उपाय ह्याबद्दलची ही सिरीज आहे, त्यामधला हा सेकंड व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आयुर्वेदामध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डरचा कसा विचार केलेला आहे. तर आयुर्वेदामध्ये रोगांचे 3 हेतू सांगितलेले आहेत. एक पहिला म्हणजेच प्रज्ञापराध. तर प्रज्ञापराध म्हणजे चुकीचे निर्णय. तुम्ही जे चुकीचे निर्णय घेता, जसं की चुकीच्या वेळी जेवण्याचा निर्णय, चुकीच्या वेळी झोपण्याचा निर्णय, जंक फूड खाण्याचा निर्णय, हे जे तुमचे निर्णय आहेत ते कारणीभूत असतात. दुसरा महत्त्वाचा हेतू जो सांगितलेला आहे तो म्हणजे असात्म्य इंद्रिय संयोग. असात्म्य इंद्रिय संयोग म्हणजे तुमचे जे सेन्सेस आहेत त्याचा चुकीचा वापर, जसं की तुम्ही लाऊड म्युझिक ऐकणं किंवा स्क्रीन टाईम खूप जास्त होणं, हा तुमच्या डोळ्याचा अतिउपयोग झाला. तर ह्या प्रकारचे जे आहे ते इंद्रियांचा चुकीच्या प्रमाणात कमी किंवा जास्त प्रमाणात उपयोग होणं, हे दुसरं व्याधीचं कारण आहे. आणि तिसरं म्हणजेच परिणाम. ह्या ज्या तुमच्या सवयी आहेत त्यांचा परिणाम स्वरूप तुम्हाला हे जे व्याधी होतात ते सगळे आहेत हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये रूटचा विचार केलेला आहे, कॉजचा विचार केलेला आहे. म्हणून जेव्हा आपण कॉज रिव्हर्स करू तर आपोआप डिसीज बरा होणार आहे. म्हणूनच लेट्स ट्रीट द कॉज अँड नॉट द सिम्पटम्स. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा. आणि तुम्हाला जर आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल तर कमेंट करून फक्त आयुर्वेद लिहा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक भेटेल आणि ह्या लिंकमध्ये तुम्ही माझा आयुर्वेदा लाईफस्टाईलवरचा फ्री मास्टर क्लास अटेंड करू शकाल. धन्यवाद.